पहा बरं बालमित्रांनो, 23वे प्रकरण नफा तोटा. त्यातला पहिला प्रश्न स्वाध्याय 23.1 मधला पहिला काय दिलेला आहे. एका वस्तूची विक्री किंमत दिली आहे 540 रुपये आहे आणि नफा दिलाय 90 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणले. मग आता पर्यायात 4 संख्या दिल्यात पण सूत्र दिलेलं नाही. मग सूत्र पाठ आहे का तुम्हाला. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. मग आता ह्या सूत्रात अशा जर किमती ठेवल्या तर विक्री किंमत आणि नफा 540 मधून 90 रुपये वजा केले उत्तर आला 450. आणि हे उत्तर बरोबर आहे का चूक हे बघण्यासाठी नफ्याचं सूत्र आठवा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत 540 आहे. मग 540 मधून 450 वजा केले 90 रुपये आलं की रे नफा. 540ला एक वस्तू घेतली होती आणि ती 450ला विकली म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, वजा बाकी केलं 90 रुपये आलं. हेच आहे. पडताळा सुद्धा करून बघितला म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. कळालं. पहा बरं दुसरा प्रश्न. पहा बरं दुसरा प्रश्न काय दिलंय. एक शर्ट होतं बरं का. 400 रुपयाला विकल्यास ते शर्ट 400 रुपयाला विकलं. विक्रीच्या 3/8 पट नफा झाला आणि विक्रीच्या 3/8 पट काय झाला नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारलंय. मग आता तुम्हीच सांगा. आता हे शर्ट कितीचं होतं 400चं. त्याला किती नफा झाला 3/8 पट. मग आता 8 × 8 आणि या 400ला भागा 8 × 45 शून्याला 0 50 × 3 उत्तर आलं 150. म्हणजे बालमित्रांनो हे 150 उत्तर आहे का. पर्याय नंबर 1 लिहायचं का लगेच चुकलं. तर हे 150 रुपये नफा आहे. मग खरेदी किंमतीचं सूत्र काय. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. हे आपण वरच बघितलं. मग आता 400 मधून किती वजा करायचे 150. मग आता 400 रुपयातून 150 रुपये जर वजा केलं तर उत्तर किती आलं रे 250 रुपये. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं. पहिला आणि दुसरा प्रश्न सेमच होते. बघा बरं बालमित्रांनो आता तिसरा प्रश्न. 1000 रुपयाची वस्तू. आता वस्तू किती रुपयाची रे. अरे हे तर प्रश्न फारच सोपा आहे बरं का. 1000 रुपयाची वस्तू आहे. आलं का लक्षात. आता पहा 1000 रुपयाची वस्तू. ती वस्तू 30% नफा घेऊन विकली. 1000ची वस्तू 30% नफा. मग आता काय म्हणले विकली बरं का नफ्यानं नफा झाला. तर त्याला किती रुपये नफा झाला 30% नफा झाला. हे तर बरोबर आहे पण तो रुपयामध्ये काढायचा इथं दिलंय टक्क्यामध्ये. फार सोपं आहे. मग काय करायचं बालमित्रांनो हे बघा 1000 चाचीचे म्हणजे गुणिले बरं का. 1000 गुणिले 30%. टक्के म्हणजे 100. म्हणजेच काय आलं 30/100. अंश आणि छेदाची काटाकाटी. हे 0 कटलं हे 0 कटलं हे 0 कटलं. आता ह्याच्या खाली काही नसते म्हणजे इथं पण 1 असते. हे 0 कटलं. इथं झाले 100 गुणिले 3 हे झाले 300. म्हणजे 300 रुपये नफा झाला जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे 3 मध्ये. म्हणजे याचं उत्तर तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बरं चौथा प्रश्न. आता विजयराव नावाचे एक व्यक्ती आहेत. विजयरावांनी 50 रुपये डझन म्हणजे एका डझनाला 50 रुपये या दराने 30 डझन संत्री विकत घेतले. म्हणजे पैसे दिले खट 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 नोटा मोजले पैसे दिले आणि 30 डझन घेतले. म्हणजे 30 डझनला किती रुपये लागले असतील रे. एका डझनाला 50 रुपये तर 30 डझनाला करायसाठी गुणाकार. 50 न 0ला गुणलं 0. 50 न 3ला गुणलं 150. उत्तर आले 1500. म्हणजे त्यांनी खट विजयरावाने 1500 रुपये दिले आणि 30 डझन संत्री घेतले की निघाले. दन 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 निघाले. पुढं काय म्हणले बघा. त्यापैकी 15 संत्री खराब झाले. आता किती पैकी संत्री खराब झाले रे 30 डझनमध्ये पैकी. मग आता 30 डझन पैकी 15 म्हणजे एका डझनात किती असते 12.
12 न शून्याला गुणलं 0, 12 2 24, 12 3 36. 360 संत्र्यांपैकी 15 संत्री खराब झाले. म्हणजे वजाबाकी करा, मग किती आलं? मग आले इथं आले 345. समजलं? म्हणजे बघा एका प्रश्नात 1 2 3 3 गणित असतात. मग आता पुढं बघा, त्यापैकी 15 संत्री खराब झाले. उरलेले सर्व संत्री, आता हे उरलेले सर्व संत्री 6 रुपये प्रति संत्री दरानं विकले. म्हणजे 345 गुणिले 6 करा. 6 पंचे 30ला 0, हातचे आले 3, 6 चौक 24, 25 26 27, 2 6 6 6 2 सायंत्रिक 18 आणि 19 20. म्हणजे त्याला किती मिळाले? 2070 रुपये मिळाले. आता प्रश्न खरा इथून पुढे. तर काय म्हणले प्रश्नात? तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? आता बघा 1500 तर खटखट नोटा मोजून दिल्या होत्या आणि मिळाले 2070. म्हणजे नक्कीच ह्यांना नफा झालाय. आणि नफा म्हणजे किती रे? तोंडी उत्तर आहे. 1500 मध्ये 500 मिसळले 2000 आणि त्याच्यावर 70 म्हणजे 570 रुपये नफा आहे का नाही? म्हणजे उत्तर येणार पर्याय नंबर 1. तरी करून बघा. 2070 मधून 1500 गेले 0, 7 10 मधून 5 गेले 5 आणि इथं 0, 570 आलं. समजलं सगळ्यांना हे गणित? लक्षात आलं? चौथ्याचं उत्तर मग पर्याय नंबर 1. पहा बरं 5वा प्रश्न. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजे काय? चुकीचे का? अचूक म्हणजे एकदम बरोबर. जे विधान चूक नाही ते अचूक. हे बरोबर आहे करे. मग कोणतं विधान अचूक आहे? बघा बरं पर्याय नंबर 1. विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करा. म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. बरोबर आहे ना हे? नफ्याचं सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणून हेच विधान अचूक आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढची वाचायचीच गरज नाही. हे कळालं सगळ्यांना? फक्त इथं काय दिलं? नफा अगोदर बरोबर असायच्या ऐवजी शेवटी बरोबर दिलं. हे समजलं? चला आता पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. अरे 6वा प्रश्न पण फार सोपा आहे बरं का रे. बघा नीट. 3250 रुपयाला घेतलेली सायकल. आता ही 3250 रुपयाला सायकल घेतली होती. तर आकाशने एका वर्षानंतर 2375 रुपयाला विकली. अरे तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा? बाबा ह्याच्या एवढा सोपा प्रश्न कोणताच नाही. आता बघा तुम्हीच सांगा काय म्हणले प्रश्नात? सायकल कितीला घेतली होती त्यानं? सायकल घेतली होती 3250ला सायकल घेतली आणि एका वर्षानंतर 2375ला विकली. म्हणजे आता बघा 10तून 5 गेले 5 उरले, 4 मधून 7 नाही जात, 14तून 7 गेले 7 उरले आणि इकडं 1 मधून 2 नाही जात. म्हणून आता इथं नाही 2 मधून 3 जात नाहीत. म्हणून आता इकडलाच इकडं 12 मधून 3 गेले, उरले किती? नाही इकडला हातचा तिकडे दिल तर 11 मधून 3 जात नाहीत. म्हणून इथं उरले 8 आणि इथं 0. 875 रुपये. आणि 875 रुपये नफा झाला का तोटा? तुम्हीच सांगा. कारण खरेदी केली होती 3250ला आणि विकली 2375 म्हणजे तोटा झाला ना. म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आलं रे? 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. कळालं? पहा पुढचा. बघा बरं आता हे तर अत्यंत सोपं गणित आहे. आता काय दिले ह्या गणितामध्ये बघा. तर काय सांगितलंय? एक रामू नावाचा व्यक्ती आहे. त्यानं काय केलं माहिती आहे का? 35 रुपये लिटर दरानं 45 लिटर दूध खरेदी केलं. हे मग काय रे? 35 रुपयाला 1 लिटर असं 45 लिटर. मग ह्याचा जर गुणाकार केला तर किती येतंय? 1575. म्हणजे आता त्यानं खट 1575 रुपये दिले आणि किती लिटर दूध घेतलं? 45 लिटर दूध घेतलं. एवढं समजलं? त्याच्यानंतर व सर्व दूध 315 नफा घेऊन विकले. म्हणजे 1575 मध्ये 315 रुपये त्याला जास्त नफा म्हणजे जास्तच की रे. मग 5 आणि 5 10ला 0, हात चाला 1 7 आणि 1 8 आणि 1 9, 5 आणि 3 8,
1890 रुपये त्याला मिळाले बरं का शेवटी. तर प्रश्न काय म्हणले, तर आता इथं खरा प्रश्न आहे. तर इथं बघा, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती, अरे किती सोपं आहे, एकूण किती लिटर होते, 45 लिटर, आणि किती रुपये मिळाले, 1890. मग 1890ला 45 भागा, 9च्या पाड्यात 45 येते, मग 9 1 9, 9 5 45, 9 2 18, 9 1 9, शून्याला 0, इथं 210 आले, खाली 5 आले, मग 5 परत 210ला बघा, 5 1 5, 5 चोक 20, 1 उरला आणि 5 2 10, 42. 42 म्हणजे पर्याय नंबर 3, 42 रुपये लिटर. हे कळालं होतं ना सोपं, म्हणून 7व्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 3. बघा बरं आता 8वा प्रश्न. श्रीपतीने 400 अंडी 500 रुपये प्रति 100 या दराने खरेदी केले. म्हणजे ह्या 100 रुपयाचे 500 रुपये, ह्या 100 अंड्याचे 500 रुपये, ह्या 100 अंड्याचे 500 रुपये, आणि ह्या 100 अंड्याचे 500 रुपये, म्हणजे सगळे किती झाले रे, 2000 रुपये. म्हणजे त्यानं खटं 2000 रुपये काढले आणि त्याला दिले आणि 400 अंडी विकत घेतली. एवढं समजलं का रे? हो. त्याच्यानंतर पुन्हा काय, त्याच्यात वाहतुकीत त्यातले 50 अंडी फुटले. प्रवासामध्ये किती अंडी फुटली, त्याच्यातले 50 अंडी फुटली. मग 400 मधले 50 गेले, उरले किती, किती उरले, राईट, 350 अंडी उरले. हे एवढं समजलं सगळ्यांना, इतकं कळालं. आता मला सांगा, 350 जे अंडी उरलेली आहेत त्यानं उरलेली अंडी प्रति डझन कोणत्या भावात विकावीत. आता उरलेली अंडी म्हणजे किती उरले, त्याच्याकडं 400 मधून 50 गेले, 350 अंडी उरली. हे ना, हे 350 अंडे प्रति डझन कोणत्या भावात विकावीत, म्हणजे त्याला 450 नफा होईल. त्यानं घेतले कितीला होते रे, 2000 रुपयाला, आहे का नाही, आणि 450 नफा त्याला जास्त पाहिजे. म्हणजे उत्तर किती येईल त्याचं, 2450. मग आता काय करायचं, या 2450ला तुम्हाला कितीनं भागावं लागल, तर एकूण अंडे उरलेले ती आहेत 350. हे 0 कटलं, हे 0 कटलं, आणि कितीनं भागायचं आहे, 5 1 5, 5 7 35, आणि इकडं वर 5 चोक 20, आणि 4 उरले, 45 झाले, 5 9 45, आणि पुन्हा 7 1 7, आणि 7 7 49. एक अंडा त्यानं 7 रुपयाला विकला. पण आता तरी तर विचारले प्रति डझन, मग एका डझनात किती असतात रे, 12. मग 12 गुणिले 7 केल्यावर किती येतंय, 12 7 84. म्हणजे उत्तर आलं पर्याय नंबर 3. दिसलं का, करेक्ट. बालमित्रांनो पहा बरं, 9वा प्रश्न काय दिलंय. जय नावाचा एक मुलगा बरं का, जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयाला विकत घेऊन त्यानं काय केलं, 17,000 रुपये दिले. खोटं पैसे दिले 17,000 रुपये, आणि 17,000 रुपये देऊन जुनीच मोटरसायकल घेतली. आणि पुन्हा त्यानं काय केलं माहिती आहे का, हुशार व्यक्तीनं 2 महिन्यानंतर तीच जुनी मोटरसायकल 15,000ला विकली. अरे, खरेदी केली 17,000ला, म्हणजे विकली 15,000ला, म्हणजे नफा झाला का तोटा, किती झाला तोटा मग, 17,000 मधून 15,000 गेले, उरले किती, करेक्ट आहे. या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला, 2,000, आहे की नाही. 17 मधून 15 गेले, 15 16 17 2,000, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं रे, 1. किती सोपा प्रश्न होता हा. शेवटचा प्रश्न, अरे बापरे, एकदम शेवटचा प्रश्न. पुढील पैकी योग्य विधान कोणते, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. आता अरे किती हे मला सांगा, नफा कधी होते रे, विक्री किंमत जास्त असेल तर नफा होते. आता तुमच्या हातात काय, वही किती रुपयाला घेतली, 10 रुपयाला, आणि तुमची मैत्रीण जर तुम्हाला म्हणली
ती वही मला दे. मग तुम्ही ती 10 रुपयाची वही 20ला विकल्यावर नफा होईल का नाही तुम्हाला? होईल का नाही नफा? म्हणजे विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होते. आणि इथं काय म्हणले, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होते. चुकलं. दुसरं काय, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. आता मला सांगा तोटा कधी होतंय रे? खरेदी किंमत, आता खरेदी कितीला केलं? 10 रुपयाला. विक्री कितीला केलं? 5 रुपयाला. विक्री किंमत किती आली? 5. खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा होते. पण इथं काय म्हणले, खरेदी किंमत कमी असेल आणि विक्री किंमतपेक्षा जर खरेदी किंमत कमी असेल तर तोटा होते. हे दुसरं विधान पण चुकलं. तिसरं बघा, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. चुकलं. विक्री किंमत जास्त असेल तर नफा होते. हे बरोबर आहे का नाही? तिसरं, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. हाच पर्याय एकदम अचूक आहे. म्हणजेच काय, 10 रुपये ही विक्री किंमत आहे आणि खरेदी किंमत 5 रुपये, म्हणजे विक्री किंमत तिथं जास्त झाली, म्हणजे नफा झाला. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. व्हेरी गुड मुलांनो. अशा प्रकारे आपलं स्वाध्याय 23.1 समजलं. धन्यवाद. समजलं ना सगळ्यांना? व्हेरी गुड.